नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते कनिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि शिपाई हमालसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येतील हे प्रश्न। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुढील। तर पहिला प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? ए जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी सुभाषचंद्र बोस। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे डी सुभाषचंद्र बोस। पुढील प्रश्न आहे, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? ए बिपिन चंद्र पाल, बी लोकमान्य टिळक, सी दादाभाई नौरोजी, डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक। पुढील प्रश्न आहे, सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ए सचिंद्रनाथ, बी लाला हरदयाळ, सी श्याम कृष्ण वर्मा, डी अर्जुनलाल सेठी सन्याल। तर तुमचे योग्य उत्तर आहे सी श्यामजी कृष्ण वर्मा। पुढील प्रश्न आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? ए 1909, बी 1919, सी 1935, डी 1892। तर तुमचे योग्य उत्तर आहे ए 1909। पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी यांचा दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? ए असहकार आंदोलन, बी भारत छोडो आंदोलन, सी सविनय कायदेभंग, डी खिलाफत चळवळ। तर तुमचे योग्य उत्तर आहे सी सविनय कायदेभंग। पुढील प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? ए के एम पन्नीकर, बी फाजल अली, सी हृदयनाथ कुंजरू, डी जे बी कृपलानी। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी फाजल अली। पुढील प्रश्न आहे, मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? ए भाग 2, बी भाग 4, सी भाग 5, डी भाग 3। तर तुमचे योग्य उत्तर आहे डी 3। पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ए जवाहरलाल नेहरू, बी जे बी कृपलानी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सरदार वल्लभभाई पटेल। तर तुमचे योग्य उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? ए स्पेन, बी पोलंड, सी बल्गेरिया, डी हंगेरी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी हंगेरी। पुढील प्रश्न आहे, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ए सांगली, बी सातारा, सी कोल्हापूर, डी पुणे। व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगाल तुमचा स्कोर किती आला। योग्य उत्तर आहे सी कोल्हापूर। पुढील प्रश्न आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ए भारत, बी ऑस्ट्रेलिया, सी न्यूझीलंड, डी इंग्लंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया। पुढील प्रश्न आहे, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? ए कावेरी नदी, बी नर्मदा नदी, सी गोदावरी, डी कृष्णा नदी। उत्तर कमेंट करून सांगायचा प्रयत्न करा। योग्य उत्तर आहे ए कावेरी नदी। पुढील प्रश्न आहे, 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? ए मिझोराम, बी हिमाचल प्रदेश, सी तामिळनाडू, डी राजस्थान। योग्य उत्तर आहे डी राजस्थान। पुढील प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ए मुंबई, बी हैदराबाद, सी बिलासपूर, डी सिकंदराबाद। योग्य उत्तर आहे डी सिकंदराबाद। पुढील प्रश्न आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? ए प्रशांत महासागर व भूमध्य सागर, बी भूमध्य सागर व तांबडा समुद्र, सी उत्तरी सागर व बाल्टिक सागर, डी प्रशांत महासागर व तांबडा समुद्र। योग्य उत्तर आहे बी भूमध्य सागर व तांबडा समुद्र। पुढील प्रश्न आहे, जुलू जमात कुठे आढळते? ए श्रीलंका, बी अफगाणिस्तान, सी दक्षिण आफ्रिका, डी कॅनडा।
योग्य उत्तर आहे सी दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न आहे अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? ए तुर्कस्तान, बी ब्राझील, सी स्पेन, डी मेक्सिको. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. योग्य उत्तर आहे ए तुर्कस्तान. पुढील प्रश्न आहे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? ए तामिळनाडू, बी मध्य प्रदेश, सी उत्तराखंड, डी राजस्थान. योग्य उत्तर आहे डी राजस्थान. पुढील प्रश्न आहे कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे? ए नाशिक मुंबई, बी पुणे मुंबई, सी कोल्हापूर रत्नागिरी, डी पुणे सातारा. योग्य उत्तर आहे नाशिक मुंबई. पुढील प्रश्न आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पुणे, बी सातारा, सी रायगड, डी कोल्हापूर. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. याचे योग्य उत्तर आहे सी रायगड. पुढील प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? ए 20, बी 25, सी 22, डी 26. योग्य उत्तर आहे सी 22. पुढील प्रश्न आहे भारतात तंबाखू संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे? ए कोल्हापूर, बी राजमहेंद्री, सी चेन्नई, डी मुंबई. योग्य उत्तर आहे बी राजमहेंद्री. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? ए क्लोरीन, बी हेलियम, सी ब्रोमीन, डी आयोडीन. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगत चला. योग्य उत्तर आहे बी हेलियम. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी महिला कुस्तीपटू कोण? ए ललिता बाबर, बी दीपा कर्माकर, सी अंकिता गुंड, डी अपर्णा पोपाट. तुमचे योग्य उत्तर आहे सी अंकिता गुंड. पुढील प्रश्न आहे शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणते निशाणी असते? ए हॉलमार्क, बी इकोमार्क, सी ISI मार्क, डी एग मार्क. योग्य उत्तर आहे ए हॉलमार्क असते. पुढील प्रश्न आहे 123वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ए GST, बी पंचायत राज व्यवस्था, सी महिला आरक्षण, डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे डी यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 2 डिसेंबर, बी 3 डिसेंबर, सी 4 डिसेंबर, डी 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे बी 3 डिसेंबर. पुढील प्रश्न आहे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? ए जिल्हा अध्यक्ष, बी पालकमंत्री, सी जिल्हाधिकारी, डी मनपा आयुक्त. योग्य उत्तर आहे सी जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न आहे साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? ए स्पेन, बी जपान, सी भूतान, डी क्युबा. योग्य उत्तर आहे डी क्युबा. पुढील प्रश्न मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? ए मुंबई, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, डी ठाणे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमचा स्कोर किती आला ते सांगायचं आहे. बी रायगड. तर अशा प्रकारे आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले आजचे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर सुद्धा सांगा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.